त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। विलायची मात्र सगळ्यात शेवट टाकायची, कारण विलायची टाकल्यानंतर दूध फुटण्याची शक्यता असते ना, त्यामुळे विलायची आत्ताच आपल्याला त्यात घालायची नाही। आपण पुन्हा एकदा विलायचीला चांगलं बारीक ठेचून घेऊया। याला आटवण्यासाठी थोडंसं असं सोडून देऊया। आता इकडे तोपर्यंत दुधाला उकळी आली आहे। हा रस काय करायचा, थोडा थोडा त्याच्यामध्ये टाकून द्यायचा आणि त्याला चमच्याच्या साहाय्याने असं ढवळत राहायचं। हे बघा, ती साय मी खाऊन घेतली, कुणाला सांगायचं नाही हा। मला दुधावरची साय खायला खूप आवडते। बघा, आता हे दूध हळूहळू असंच फुटत राहील। याला फाडून घ्यायचं, ते फुटेपर्यंत इकडे आपली रबडी आटवून घ्यायची। मस्त ते होईपर्यंत याला छान टेक्स्चर येऊपर्यंत शिजवून घ्यायचं। विलायची आपल्याला शेवट टाकायची आहे त्या वस्तूंमध्ये रेसिपी आहे माझी ही। माझ्याकडं फूड कलर नाही आहे किंवा व्हिनेगरही नाही आहे, मी लिंबाचा रसच वापरला आहे आणि केशरही नाही कलर येण्यासाठी। जो आहे तो ओरिजिनल। मी तुम्हाला मागाशीही म्हटले, मी जे आहे ते रिअल दाखवते। हे बघा, किती छान रबडी आली आहे, कलर आला आहे ना। कुठलाच कलर मी त्यात वापरलेला नाही आहे। कलर टाकावा की नाही टाकावा हे ऑप्शनल आहे, ज्याच्या त्याच्या आवडीनुसार जे ते टाकू शकतात। मी तर नाही म्हणून मी टाकला नाही, असं नाही की मी टाकायला मला आवडत नाही, माझ्याकडे नाही आहे म्हणून मी तो टाकला नाही। रसमलाई माझ्या मुलांना खूप आवडते आणि मलाही खूप आवडते। आता हे दूध चांगल्या पद्धतीने आपल्याला फाडून घ्यायचं आहे। ते फुटेपर्यंत आपण साखरेचा पाक करूया। आता हे बघा मैत्रिणींनो, गॅस मी फुलच ठेवला होता। आपलं हे दूध चांगलं पनीर तयार झालेलं आहे, चांगलं फाटलेलं आहे। पाणी वेगळं आणि पनीर वेगळं झालेलं आहे। आता गॅस बंद करायचा। आपली रबडी सेट झालेली आहे। हे बघा, जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळ। एका चाळणीवरती उपरणं ठेवूया आणि ते दूध आपण गाळून घेऊया। हे बघा,